हरि ओम. सर्वांना नमस्कार. तर आपण मागील पाठामध्ये मागील व्याख्यानामध्ये हठयोग प्रदीपिकेच्या मुद्रा प्रकरणातील पहिल्या मुद्रेचा प्रारंभ केला होता. त्यापूर्वी हठयोग प्रदीपिकेचा सारांश रूपाने मागोवा घेतला होता, ज्यामध्ये मंगलाचरणापासून ते 2 अध्याय जे आहेत, 2 उपदेश हठप्रदीपिकेचे, त्याविषयी आपण थोडक्यामध्ये विचार केला होता. आणि तदनंतर तृतीय उपदेश म्हणजे मुद्रा, हे जे तिसरं अंग आहे हठयोगातील, त्या तिसऱ्या अंगाला प्रारंभ केला होता. आणि तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी मग कुंडलिनीचं महत्व सांगितलं गेलं होतं. जशा प्रकारे उदाहरण दिलं होतं, पृथ्वी जशी शेषाच्या मस्तकावरती आहे, तसं समग्र योगिक प्रक्रिया या कुंडलिनीच्याच आधारावरती होता, तसं सांगितलं. त्यानंतर ही कुंडलिनी कशी जागी केली पाहिजे, कुंडलिनीचे समानार्थी शब्द सांगितले गेले. कुंडलिनीला इतर नावांनी काय ओळखलं जातं, इतर कोणत्या नावांनी ओळखलं जातं कुंडलिनी शक्तीला, अशा प्रकारे असे खूप विषय झाले होते. त्यानंतर त्याच प्रकारे मग सुषुम्नेचे पर्यायवाची शब्द पाहिले. त्यानंतर मुद्रांचा होणारा प्रभाव पाहिला, काय काय होतं हे सांगितलं. कुंडलिनी शक्तीची स्थिती पाहिली, कुंडलिनी शक्ती कशी झोपलेली आहे, सुषुम्नेच्या मुखाच्या जवळ कशा प्रकारे ती झोपलेली आहे हे पाहिलं होतं आपण. सुप्ता सुप्ता मुद्राभ्यासम समाचरे तस्मात् सर्व प्रयत्नेन प्रबोधयितुमीश्वरम ब्रह्मद्वारम खे सुप्ताम मुद्राभ्यासम समाचरेत, अशा प्रकारे 5व्या श्लोकामध्ये झालं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच मुद्रांचं 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये मुद्रांची गणना केली. मुद्रांची काय केली? गणना केली. मुद्रांची संख्या सांगितली. ती कशी होती परत आता इथून आपण पाहणार आहोत. कॅमेरा एकांचाच चालू आहे, बाकीच्यांनी बंद केलंय. ठीक आहे, असो, ऐकत असतील कदाचित. तर महामुद्रा महाबंधो महावेधश्च खेचरी उड्डीयान मूलबंधस्ततो जालंधराभिधा कर्णे विपरीताख्या वज्रोली शक्ती चालनम इदम ही मुद्रा दशकम जरामरण नाशनम. म्हणजे हे 10 मुद्रांचं दशक आहे. 10 मुद्रा आहेत. आणि या 10 मुद्रा काय आहेत तर जरा आणि मरणाचं म्हणजे वृद्धत्व, आजाराचं आणि मरणाला नाश करणारे आहेत, किंवा मरण भयाचा नाश करणाऱ्या मुद्रा आहेत. अशा 10 मुद्रा सांगितल्या गेलेल्या आहेत. मग हटप्रदीपिकेमध्ये 10 सांगितल्यात, घेरंडमध्ये 25 सांगितल्यात. परंतु या हटप्रदीपिकेतील मुद्रांचं आपण वर्गीकरण पाहिलं होतं. कसं? एक प्रकार सांगितला होता कुंडलिनी जागरणासाठी उपाय करणाऱ्या, उपयोगी असणाऱ्या मुद्रा, वायूला सुषुम्नेमध्ये प्रवेश करून देणाऱ्या मुद्रा, ऊर्ध्व शक्तीचं रक्षण करणाऱ्या मुद्रा आणि अधशक्तीचं रक्षण करणाऱ्या मुद्रा. मग त्या कोणत्या 10 मुद्रापैकी कोणत्या मुद्रा कोणत्या प्रकारामध्ये येतात तेही आपण पाहिलं. आणि तदनंतर 8वा श्लोक सुरू झाला. आदिनाथोदितं दिव्यम अष्टैश्वर्य प्रदायकम वल्लभम सर्वसिद्धी सिद्धानाम दुर्लभम मारुतामपि. म्हणजे श्री गुरु आदिनाथापासूनचे नाथपंथांनी योग्यांनी सांगितलेल्या मुद्रा अष्टमहासिद्धींना प्रदान करणारे आहेत, असं सुद्धा स्वात्माराम योगी सांगतात. आणि त्यानंतर या मुद्रांना गोपनीय ठेवण्यासंबंधी सूचना करतात 9व्या श्लोकामध्ये. मुद्रा गोपनीय म्हणजे गुप्त, बरं का, गुप्तता महत्वाची योग साधनेमध्ये, प्रसिद्धी महत्वाची नाही, असं सांगतात. आणि या मुद्राचं गौप्यता सांगून पुढे मग 10व्या श्लोकामध्ये महामुद्रा विधीचं वर्णन सुरू केलं होतं. कसं होतं? पादमूलेन वामेन योनिं संपीड्य दक्षिणं प्रसारितं पदं कृत्वा कराभ्यां धारयेत् दृढम् कंठं कंठे बंधं समारोप्य धारेद्वायुमूर्ध्वतः यथा दंडहतः सर्पो दंडाकारः प्रजायते ऋज्विभूतात् तथा शक्तिः कुंडली सहसा भवेत् तदा सा मरणावस्था जायते द्विपुटाश्रया. म्हणजे डाव्या पायाची टाच काय करायची आहे? शिवनी जवळ लावायची आहे. उजवा पाय समोर पसरलेला ठेवावा. हे झालं होतं आपली कृती. उझरतं सांगतो आता.
उजव्या पायाचा तळवा दोन्ही हातांनी धरून डोके कपाळ उजव्या पायाच्या गुडघ्यास लावावे कृती सांगितली होती. कसं बसायची इथून सांगितलं होतं आपण. त्यानंतर वरील क्रियेनंतर गळ्यामध्ये हनुवटी लावून, म्हणजे गळ्यामध्ये हनुवटी दाबायची आहे, म्हणजे कंठकुपाच्या ठिकाणी जालंधर बंद करून या सुषुम्ना नाडीमध्ये वायू खिचून धरायचा आहे. ज्याप्रमाणे सापाला काठी मारल्यावर तो आपला दुष्टपणा सोडून वागू लागतो, म्हणजे सरळ वागू लागतो, त्याप्रमाणे ही कुंडलिनी नावाची शक्ती जी आहे, हे सुद्धा जे वेटोळे घालून बसलेली आहे, ती दंडाप्रमाणे म्हणजेच काठीप्रमाणे सरळ होऊ लागते, म्हणजे ऊर्ध्वगामी होते. त्यानंतर लगेच कुंडलिनी शक्ती ताबडतोब सरळ रेषेत होते व इडा व पिंगला या दोन पोष्टांच्या आधाराने मरणावस्था प्राप्त करते, असे अनुभवी योगी सांगतात. मरणावस्था काय हे सांगितलं होतं आपण. मरणावस्था 2 फुट्यांच्या संयोगातून, 2 फुटांच्या आधाराने मध्यातून ही कशी शक्ती सरळ होते जाते हे आपण त्या दिवशी पाहिलेलं होतं. आणि त्यानंतर आपण 11वा श्लोकही पाहिला होता, त्याचा अर्थही घेतला होता. आता त्यानंतर आपल्याला पुढील विषयाला सुरू करा, म्हणजे पुढील श्लोकाला सुरुवात करणार आहोत. आजचा 9वा श्लोक आहे. इथपर्यंत आपलं झालं होतं. तर पुढील श्लोकामध्ये काय सांगत आहेत. ततः शनै शनैरेव रेचयेन्न तुक्वेगतः इयं खलु महामुद्रा महासिद्धै प्रशंसिता महाक्लेशादयो दोषाः क्षीयन्ते मरणादयः महामुद्रां च तेनेव वदन्ति विबुधोत्तमा. म्हणजेच अर्थ पाहूयात. त्यानंतर अगदी हळूहळू श्वास बाहेर सोडावा, वेगाने सोडू नये. महान सिद्ध पुरुषांनी हीच महामुद्रा म्हणून दाखविली आहे. या मुद्रेमुळे महाक्लेश, म्हणजे क्लेश काय काय सांगितलेत योग दर्शनामध्ये पाहिले आपण. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. महाक्लेशासंबंधी शोक, मोह इत्यादी दोष नष्ट होतात, म्हणून हिला किंवा हिला, ह्या मुद्रेला महामुद्रा म्हणतात. महा का बरं म्हणतात, तर या महामुद्रेमुळे महाक्लेश जातात बरं का, महाशोक जातो आणि महामोहही जातो, म्हणून ह्या मुद्रेला काय म्हणायचं, महामुद्रा. तर मुद्रेची कृती पाहिली आपण. सुरुवातीला दंडासनामध्ये बसायचं आहे, दंडासन ही सांगितलं होतं त्या दिवशी. त्यानंतर काय करायचं आहे, डाव्या पायाची टाच शिवनद्वाराला लावायची आहे. आणि तदनंतर काय करायचं आहे, जानुशिरासनासारखी स्थिती आहे थोडीशी, परंतु प्राणासंबंधी वायूसंबंधी विषय थोडासा वेगळा सांगितलेला आहे. आणि याचं फल सुद्धा काय सांगितलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. याचा क्रम सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे. UGC नेट सारख्या परीक्षेमध्ये क्रम सुद्धा विचारला जातोय बरं का, क्रम सुद्धा विचारला जातो आहे स्थितीचा. त्यासाठी असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे श्लोकानुसारच. त्यानंतर आता पुढील आता ही क्रिया एका बाजूने केली आपण. पूर्वी जे सांगितलं ते एकाच बाजूने केली होती. म्हणजे मग असंच केलं पाहिजे का, कसं, म्हणजे डाव्या पायाची डावा पाय वाकवला पाहिजे आणि उजवा पाय सरळच ठेवला पाहिजे. मग अशीच प्रकारची मुद्रा असते का, तर दोन्ही बाजूंनी करायचं आहे. हे पुढील श्लोकामध्ये सांगतात. कसं, चंद्रांगे तू समभ्यस्य सूर्यांगे पुनरभ्यसेत यावत तुल्या भवेत संख्या ततो मुद्राम विसर्जयेत. म्हणजे काय करायचं आहे, चंद्र नाडीने म्हणजे डाव्या नागपुडीने अभ्यास केल्यानंतर सूर्य नाडीने उजव्या नागपुडीने पुन्हा अभ्यास करावा. दोन्ही नाड्यांनी अभ्यास करावा. याची संख्या नीट बरोबर झाली म्हणजे मुद्रा समाप्त होते. कोणती मुद्रा समाप्त होते, महामुद्रा. म्हणजे चंद्रांगे म्हणजे श्वास पण सांगितलेला आहे आणि त्या अर्थाने अंगही, म्हणजे विपरीत करायचंय त्याच्या अगोदर बरं का. अगोदर वेगळी स्थिती आणि नंतर वेगळी स्थिती सांगितलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता काय सांगत आहेत, पथ्याविषयी काही बोलत आहेत. ते काय सांगत आहेत पाहूयात आपण. नही पथ्यम पथ्यम वा रसा सर्वेपि नीरसः अपिभुक्तम विषम घोरम पियुषमिव जिर्यती. म्हणजे महामुद्रेचा अभ्यास करणाऱ्यास पथ्य वा अपथ्य असे काहीही राहत नाही. सर्व प्रकारचे रसयुक्त पदार्थ निरस होतात, म्हणजेच सर्व प्रकारच्या अन्नाचे उत्तम पचन होऊन जाते. इतकेच नव्हे तर खाल्लेले भयंकर विष सुद्धा अमृताप्रमाणे पचवून जाते. अशा प्रकारची पचन क्षमता, पचनशक्ती ही अभ्यासकाला, महामुद्रेच्या साधकाला प्राप्त होते असं सांगतात. काय सांगितलेले याचं फल, तर पाचन क्षमता सांगितलेली आहे. आणि पचन क्षमता किती होते, सर्व रसयुक्त पदार्थ निरस होतात. त्यानंतर दुसरं काय सांगितलेलं आहे, उत्तम प्रकारे पाचन होते. किती पचन होते, तर विष सुद्धा अमृताप्रमाणे
होऊ लागतं, अशाप्रमाणे पचन क्षमता वाढते, हे असं सांगत आहेत. आणखी पुढे काय आहे त्याचे परिणाम? आपण एक कसं अभ्यास करायला पाहिजे? मुद्रा, मुद्रेचं नाव, मुद्रेची स्थिती म्हणजे कृती, बरं का, कृतीचा क्रम, आदर्श स्थिती, श्वासाची स्थिती, शरीराची स्थिती, बरं का, म्हणजे आदर्श अगोदर जातानाची स्थिती, थांबतानाची स्थिती, त्यानंतर शारीरिक, मानसिक, प्राणाची हे स्थिती, आणि तदनंतर काय करायचं आहे? सोडतानाची स्थिती, आणि नंतर त्याचं फल किंवा परिणाम, या गोष्टींना आपल्याला अभ्यास करावा लागतो किंवा लक्षात ठेवायचे आहे, बरं का. लक्षात ह्या गोष्टी ठेवायचे. तर इथे कृती सांगितली होती, कृतीविषयी झाला. त्यानंतर फल सांगत असताना काय सांगितलं होतं? क्रम बघा, फलांचा रसयुक्त पदार्थ निरस होतात. त्यानंतर काय सांगितलं? पचन होऊ लागते, विषही अमृताप्रमाणे पचू लागतं असं सांगितलं. आणि तदनंतर आता रोगांचे नाव घेतात. हे UGC नेटला प्रश्न आला होता. हा प्रश्न UGC नेटला कधीतरी आला होता, मी पाहिले, बरं का. तर कसा आहे श्लोक आता? क्षयकुष्ठ बुधावर्त गुल्मा जीर्ण पुरोगमः तस्या दोषा क्षयम शांती महामुद्राम तो योभ्यसेत. म्हणजे काय होतं? जो मनुष्य महामुद्रेचा अभ्यास करेल त्याचे पुढे गेलेले असे कोणते? मूळव्याध खूप जणांना आहे, इथे सुद्धा असेल खूप जणांना. मूळव्याधाचा सध्या खूप जणांना प्रॉब्लेम आहे खानपानाच्या व्यवस्थेमुळे. तर काय होतं? मूळव्याध, कोणता मूळव्याध? अगदी पुढे गेलेला मूळव्याध सांगितलाय. त्यानंतर प्लीहा, अजीर्ण इत्यादी रोग व त्याचे दोष नाहीसे होतात, बरं का. मग असे रोग नाहीसे होतात हे सांगितले. ह्या रोगांना सुद्धा आठवणीत ठेवायचं. अगोदर पचनक्षमतेवरती काय प्रभाव पडतो, आणि त्यानंतर ह्या रोगांचं सुद्धा नाव आणि क्रम सुद्धा लक्षात ठेवायचे. रोगांचे नाव पण क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो, तर क्रम सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा असेल, ठीक आहे. त्यानंतर आता काय सांगतात? कथितेन कथितेयम महामुद्रा महासिद्धीकरी नृणाम गोपनीया प्रयत्नेन न देया यस्य कस्यचित. म्हणजे हे महामुद्रा कशी आहे? महासिद्धी करणारी आहे, महासिद्धी प्रदान करणारी असल्या कारणाने या मुद्रेला परत मुद्रा प्रकरण सुरू करण्यापूर्वी गौप्यता सांगितली होती, आणि एक मुद्रा आता महामुद्रा सांगितली. आता या महामुद्रेच्या विषयानंतर सुद्धा काय सांगतात? ही गुप्त ठेवली पाहिजे, म्हणजे हे कोणालाही सांगू नये, म्हणजे तेव्हाच ही महासिद्धी प्रदान करते. हेही विषय लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्याला वाटत असेल काय आहे बाबा ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारखं, काय गुप्त ठेवण्यासारखं? ज्यांना काही गुप्त ठेवण्यासारखं काही वाटतच नाही त्यांना काही कळालंच नाही. बरोबर आहे. मुदम ददाती इति मुद्रा, ती मुदम प्राप्तच झालेलं नाही, आनंद प्राप्तच झाला नाही, त्यांना काय कळणार आहे मुद्रा? म्हणून मुद्रेच्या काही गौप्य फल सांगितलेली आहेत, गौप्य स्थिती सुद्धा सांगितलेली आहे. म्हणजे आपण जे आधुनिक काळामध्ये योगाचं अभ्यास करतो तशा प्रकारची स्थिती त्या काळामध्ये नव्हती. तर योग साधना, मुद्रा साधना ही साधना म्हणून केली जात होती, बरं का. हेल्थसाठी, आरोग्यासाठी शारीरिक क्रिया म्हणून निवड नव्हती, हे यातून आपल्याला स्पष्ट होतं. आणि गौप्यतेचंही काही कारण असेल, आपण पाहिलं ते गौप्यता का गरजेची आहे साधनेमध्ये, वारंवार वारंवार आणखी खूप ठिकाणी येणार आहे आपल्याला. आताच नाही, आणखी पहा गौप्यतेविषयी किती वेळा सांगणार आहेत. म्हणजे एवढी गौप्यता महत्वाची आहे. याच्यावर एक प्रबंध होईल की गौप्यता योग, बरं का, समृद्धीता, याच्यावर एक लघुशोध प्रबंध होऊ शकतो, मोठाही होऊ शकतो. काय तर योग साधनेतील गौप्यता, बरं का, किती ठिकाणी गौप्यतेविषयी आलेला आहे हा विषय आपण एकत्रित करू शकतो, संकलित करू शकतो. कोणकोणत्या ठिकाणी गौप्यता सांगितलेली आहे, का गौप्यता सांगितली आहे, गोप्यतेची कारण मीमांसा करता आली पाहिजे, गौप्यतेची प्राप्ती, गोप्यतेमुळे काय प्राप्ती होणार आहे योग साधकाला, हे इत्यादी इत्यादी भाग आपल्याला चिंतनामध्ये येऊ शकतात. हे संशोधनाचा विषय आहे. कारण एका ठिकाणी म्हटलेलं नाही गोपनीयतेचं, तर खूप अनेक अनेक ठिकाणी गोपनीयता सांगितलेली, नवे नवे याच ग्रंथात नाही बरं, अनेक ग्रंथामध्ये सुद्धा गौप्यतेची वाच्यता केलेली आहे ग्रंथकारांनी. त्यामुळं योग साधना आणि गोप्यता, बरं का, योग साधनेतील गौप्यता किंवा योग साधना आणि गोप्यता, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला अभ्यासाच्या म्हणजे संशोधनाच्या आहेत, ठीक आहे. आता पुढे आपण काय पाहणार आहोत? आता महामुद्रेसंबंधी विशेष प्रकारे स्वात्मारामजींनी काही वर्णन केलेलं आहे, बरं का. याच्यामध्ये काय काय यायला लागतं?
पश्चिमोत्तानासन, जानुशिरासन आणि महामुद्रा. बरोबर आहे का? पश्चिमोत्तानासन होतं का? काही स्थिती पश्चिमोत्तानासनाची होते, बरोबर आहे ना? हो. जानुशिरासन आणि महामुद्रा हे तिन्ही मिळून होईल. याचं काही एकत्रित आपल्याला चिंतन करता येईल. या मुद्रेची विशेषता म्हणजे शारीरिक नकोय सांगायला आता, ठीक आहे, असू द्या, उगच बिनाकामाचं पल्लाळ होईल. माहिती आहे तुम्हाला, उपस्थित होतात तुम्ही, कृती वगैरे सांगितलेली आहे. तरी पण महामुद्रेचा प्रभाव पाहायचा झाला तर 6 सांगितलेत बघा इथे. पहिला प्रभाव काय होतो? कुंडलिनी काय होते? आध्यात्मिक प्रभाव. याचे सुद्धा वर्गीकरण करता येईल. आध्यात्मिक प्रभाव काय होतो? तर कुंडलिनी काय करते? सुषुम्नेमध्ये प्रवेश करते, सरळ होते. कशी सरळ होते? जशी सर्पिणी वाकडी तिकडी बसलेली काठीने मारल्यानंतर सरळ होते, तशा प्रकारची होते. म्हणजे सुषुम्नेचा प्रवेश, सुषुम्नेचा नाही, सुषुम्नेमध्ये कुंडलिनीचा प्रवेश, कुंडलिनीचं सरळ वागणं हे सांगितलं. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? महाक्लेश नष्ट करणारी आहे, दोष नष्ट करणारी आहे, क्षयरोग, चर्मरोग म्हणजे कुष्ठरोग, अपचन, अजीर्ण दूर करणारी आहे, मृत्यूला दूर करणारी आहे, अपथ्याला सुद्धा पथ्य करणारी आहे. हे मुद्रेचा जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी काहीच अपथ्य नाही म्हणतात. म्हणजे अपथ्य काय माहिती आहे तुम्हाला? अपथ्य कशाला म्हणायचं? दूध दही खाणं, बरोबर आहे, फळं आणि दूध खाणं अपथ्य आहे. विरुद्ध अन्न सर, विरुद्ध अन्न. अपथ्य असे कित्येक गोष्टी आहेत. अपथ्य म्हणजे शरीराला घातक. विरुद्धान्न अनेक प्रकारात आहे. अपथ्य आपण शास्त्रात पण सांगितलेलं, अपथ्य, कुपथ्य आणि पथ्य ह्या गोष्टी आलेल्या. तसं मग आपण हे विरुद्धान्न म्हणतो. आपण हे जे मी सांगत होतो ते विरुद्धान्न, म्हणजे हे आपल्याला माहितीच आहे विरुद्धान्न. परंतु विरुद्धान्न सुद्धा विरुद्ध नाही परिणाम करणार, अन्न सुद्धा विरुद्ध नाही करणार परिणाम. का? तर सांगितलेलं आहे कसं? तर विष सुद्धा पचवलं जातं. मग अन्नातून काय होणार आहे? विष तयार, महाविषाला पचवण्याची क्षमता सांगितलेली आहे. म्हणजे विरुद्धांना सुद्धा विरुद्ध प्रभाव करणार नाही असं सांगितलं. म्हणजे अपथ्य सुद्धा पथ्य होतं. रसयुक्त पदार्थ सुद्धा आकर्षण करण्याची क्षमता पचन क्षमतेची होते. त्यानंतर घातक विष सुद्धा सरळतेने पचवले जाते. हे एवढं महामुद्रेचं विषय सांगितलेलं आहे. महामुद्रा हे आपण लक्षात ठेवण्यासारखे आहे. काय? नाव, कृती, स्थिती, लाभ, परिणाम. त्या लाभ परिणामामध्ये आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, त्यानंतर पुन्हा पचनक्षमतेवरती, आणखी कशा कशावरती असं आपापलं वर्णन करू शकतो, वर्गीकरण करू शकतो, चिंतन करू शकता त्याबाबत, किंवा तुलना सुद्धा करू शकता. ठीक आहे. आता आपल्याला दुसऱ्या मुद्रेला प्रारंभ करायचा आहे. आता फोटो टाकले नाहीत ना मी, तरी या मुद्रेच्या संबंधी फोटो टाकतो, किंवा नाही आवश्यकता नाही काही टाकण्याची, तुमच्याकडे असेलही कदाचित. ठीक आहे. आणि कृतीतून कळत पण आहे, आणि उपस्थिती पण काही तेवढी फारशी नाही लोकांची, म्हणजे आणि जे उपस्थित आहेत त्यांना कळत आहे. ठीक आहे. परत आपण पुढे पाहूयात. आता महाबंध, पहिली मुद्रा कोणती होती? परत महामुद्रा. श्लोकाकडे, महामुद्रा महाबंधो महावेधश्च खेचरी उड्डीयान मूलबंधो ततः जालम जालंधराभिधाः करणे विपरीताख्या वज्रोली शक्तिचालनम, असा हा 10चा क्रम सांगितला आहे. तर इथे क्रमाने सांगतात. मग कशी सुरुवातीला झाली महामुद्रा? सुरुवातीची काय झाली? महामुद्रा. तर हिला महा का म्हटलेलं आहे? तर महाक्लेश नष्ट करणारी आहे, महाभयाला नष्ट करणार, हिला म्हणलं महामुद्रा. मुद्रा आहे पण हे महत्वाची आहे मुद्रा, महनीय मुद्रा आहे, म्हणून हिचं मोठेपणा सांगितलेला आहे. आता महाबंध, बंध आणि महाबंध, बरं का? बंध माहिती आपल्याला, आणि इथे म्हणतात महाबंध. महाबंध हे सुद्धा मुद्रेमध्ये आलेलं आहे. तर हे महाबंध कसं आहे आता पाहूयात आपण. पार्ष्णिवामस्य पादस्य योनि स्थाने नियोजयेत वामोरुपरि संस्थाप्य दक्षिणं चरणं तथा पूरयित्वा ततो वायुं हृदये चिबुकं दृढं निष्पीड्य योनिमाकुञ्च मनो मध्ये नियोजयेत धारयित्वा यथाशक्ति रेचेद अनिलं शनैः सव्यांगे तो समभ्यस्य दक्षांगे पुनरभ्यसेत. इथे सुद्धा दोन्ही अंगाने करायचं सांगितलेलं आहे. कसं? तर डाव्या पायाची टाच, डाव्या पायाची टाच परत शिवणीला पक्की लावून
उजवा पाय डाव्या मांडीवर बसवावा, म्हणजे कसं अर्ध पद्मासन म्हणतो तशा टाईपचं. हृदयावर हनुवटी दाबून पूरक करावा, म्हणजे काय करायचं, जालंधर बंध केल्यानंतर पूरक करायचं आहे. त्यानंतर काय करायचंय, मन सुषुम्ना नाडीवर स्थिर करावे, परत मनाला स्थिर करायचं आहे. आणि जमेल तितका वेळ कुंभक करून नंतर वायू हळूहळू बाहेर सोडावा. यानंतर उजव्या पायाची टाच शिवनीला लावून पुढील कृती करावी. म्हणजे काय करायचं आता सांगितलं नाही ते, म्हणजे उलट अशी कृती करायची. म्हणजे उजव्या पायाची टाच शिवनीला लावायची म्हणल्यावर काय करावं लागेल, डावा पाय आहेत का, डावा पाय डावा पाय उजव्या मांडीवर ठेवावा. हा असं करावं, आलं लक्षात. हा त्यानंतर पुन्हा काय करावं, हनुवटी दाबून जालंधर बंद लावायचा आपण. आणि त्यानंतर मन सुषुम्ना नाडीवर स्थिर प्राण करायचंय. श्वास श्वास नंतर पूरक. जितका वेळ जमेल तितका कुंभक करायचा आणि हळूहळू मग श्वास बाहेर सोडायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हे क्रम असेल याचा. कसं कसं असेल, टाच डाव्या पायाची टाच लावणे, मग उजवा पाय मांडीवर घेणे, बरोबर आहे. त्यानंतर जालंधर बंद करायचा आहे, म्हणजे हृदयावरती कोणतं कंठकुपाच्या ठिकाणी हनुवटीला दाबून जालंधर बंद करायचा आहे. आणि नंतर पूरक करायचं आहे, म्हणजे श्वास भरायचा आहे. श्वास भरल्यानंतर मन सुषुम्ना नाडीवर स्थिर करायचं आहे आणि कुंभक करायचं आहे, म्हणजे कुंभकाच्या वेळेस मन स्थिर करायचं आहे सुषुम्नेवरती. आणि यथेच्छ म्हणजे यथेच्छ म्हणजे आपल्या क्षमतेनुसार, बरं का, जमेल तितका वेळ म्हणजे आपल्या क्षमतेनुसार कुंभक झाल्याच्या नंतर परत वायू हळूहळू बाहेर सोडावा, ही कृती असेल. ही दोन्ही बाजूंनी करायची, दोन्ही बाजूंनी म्हणजे एक पाय वर एक पाय शिवनरेषेला, बरोबर आहे. अशा प्रकारे शिवनीला एक टाच लावायचे तर एक पाय वर घ्यायचा आहे. अशा पद्धतीची शारीरिक प्राणाची स्थिती आणि मानसिक स्थिती आणि ध्यानाची सुद्धा स्थिती सांगितलेली आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याला काय म्हटलेलं आहे मग, महाबंध. याला कोणता बंध म्हटलेला आहे, महाबंध. परंतु आपण इथे कोणता बंध आलेला आहे आपल्याकडे, आपण जो नेहमी करतो तो फक्त जालंधर बंध. जालंधर बंद, जालंधर बंद. जालंधर बंध आलेला आहे, परंतु जालंधर बंध आपण कधी करतो, पूरकाच्या नंतर. हो सर, पूरक बरोबर. केल्यानंतर हनुवटी छातीला लावायची, म्हणजे कंठकुपात बसवायची आणि मग नाही नाही, एरवीचं सांगतोय मी. प्राणायामाच्या वेळेस आपण पूरकाच्या नंतर करतो, परंतु इथं काय सांगितलेलं आहे, नंतर अगोदर. आधी जालंधर बंद आणि नंतर पुढे करायचं. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. आणि त्यानंतर पण ध्यान करायचंय, म्हणजे स्थिर करायचंय मनाला. त्यानंतर कुंभक सोबतच करायचं आहे आणि नंतर रेचक करायचं आहे. अशा प्रकारे परत दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच करायचं सांगितलंय. महामुद्रेमध्ये सुद्धा कसं सांगितलंय, दोन्ही बाजूने करायचंय, सव्य अपसव्य, म्हणजे डावीकडून उजवीकडून करायचंय. म्हणजे तेच पाय टाच मांडी काय प्रकार आहे तो विपरीत अगदी त्याच्या. तुम्हाला कळतं ते, अशा पद्धतीनं करायचं आहे. तशाच प्रकारे ह्या महाबंधाचं सुद्धा सांगितलेलं आहे. आता आणखी इतर एक मत सांगतात आता, म्हणजे आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की स्वामी स्वात्मारामजी काय म्हणतात, अनेक योग्यांचे उल्लेख केलेला आहे. किती योग्यांचा उल्लेख केलेला आहे, गुरूंचा किती नाथपंथातील सिद्धांचा उल्लेख केलेला आहे, आकडा कुणाला लक्षात आहे, अंक किती, 32. 21, 32. 32. 32 योग्यांचं नामोल्लेख केलेला आहे. म्हणजे स्वात्माराम योगी यांनी एका गुरुकडून अभ्यास केलेला नाही, अनेक हटयोग्यांचा नाथपंथी योग्यांचा गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे आणि त्यांच्या मतांचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. मग कधी कधी दोन गुरुमध्ये सुद्धा मतमतांतर येऊ शकतं, परंतु तिथे कोणत्या ठिकाणी असं केलेलं आहे की दोन मतापैकी एक आपलं मत मांडले. कधी असं केलेलं आहे की दोघांचे मत सोडून आपलं मत सांगितलेलं आहे, आणि कधी असं केलेलं की दोघांची मतं सांगितलेली आहेत. तर इथे आता दुसऱ्या प्रकाराने सांगत आहेत. एक प्रकार कसा सांगितला, आता पाहिलेला एक महाबंधाचा एक प्रकार पाहिला, पूनमताई आहेत तुम्ही, बरोबर आहे, एक प्रकार झाला. तर आता आणखी एक दुसरा प्रकार सांगत आहेत आता, तर तो दुसरा प्रकार सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. तर तो कसं सांगितलंय, मतमत्र तो केशांचित. आणखी एका मताने, काही लोकांच्या मताने कसं आहे, मतम अत्र तो केशांचित कंठबंधम विवर्जयेत राजदंतस्थ जिव्हाया बंध शस्तो भवेद इति असंच म्हटलेले. कसं, काही लोकांच्या मते असे की
जालंधर बंध तंत्र म्हटलं इथे. जालंधर बंध या ठिकाणी करू नये. दातांच्या सहाय्याने केलेला जिव्हाबंधच पुरेसा उपयुक्त होतो, असं काही जणांचं मत आहे बरं का. म्हणजे स्वात्माराम योगींना इथं का सांगावं वाटलं, हे एक असेल की सुरुवातीला आपलं मत सांगितलं, परंतु इतर मताबाबत सुद्धा त्यांना आदर तेवढाच आहे. या अर्थाने दुसराही प्रकार सांगितले आपण. हे दुसरा प्रकार सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे आता सांगा. इथे पूरक करत असताना जालंधर बंधाची आवश्यकता नाही म्हटलेली आहे. नाही. मग कोणता बंध लावायचा? जिव्हा बंध करायचा आहे फक्त. अशा प्रकारे नाही सुद्धा बाकीची स्थिती सारखीच असेल. मांडीची, टाचेची, हे सगळी स्थिती सारखीच असेल. फक्त बदल काय असेल दुसऱ्या प्रकारामध्ये? फक्त जालंधर जालंधर बंद लावायचं नाहीये, त्याऐवजी जिव्हाबंध लावायचा. जिवाबंद. जिव्हाबंध लावायचा, हे एवढाच बदल असेल. हे कोणती झाली मुद्रा? महाबंध. पहिलं होतं महामुद्रा, आता दुसरं काय झालं? हे महाबंध. 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 कन्फ्युजन नाही व्हायचं. एकमेकाचं ह्याला त्याला करायचं नाही, व्यवस्थित. ठीक आहे. आता पुढे सांगतात या मुद्रेचा आणखी काय प्रभाव होतो. आता या मुद्रेचा प्रभाव, आपल्याला या मुद्रेची काय पाहिली? कृती पाहिली आपण, शब्दातून पाहिली, आणि दृश्य रूपात सुद्धा आपण दृश्य समोर आणलं कृतीचं. बरोबर आहे का? आलं ना? दृश्य दिसलं ना? हो सर. हो. हा, असं दिसलेलं आहे. तर मग आपल्याला आता काय पाहायचं आहे? तर फल पाहायचं याचं. याचे परिणाम काय होतात हे पाहायचं आहे. अयम तो सर्वनाडीनाम ऊर्ध्वगती निरोधक अयम खलु महाबंधो महासिद्धी प्रदायक. ह्या आता हे महाबंध काय करतो? तर जिव्हाबंध म्हटलेलं आहे इथे बरं का. हे काय करतो? तर सर्व नाड्यांची वर जाण्याची गती अडविणारा असतो. हा महाबंध महासिद्धी प्राप्त करून देणारा आहे. इथे काय सांगतात? जिव्हाबंध अडवणारा आहे म्हटलेला आहे, परंतु जालंधर बंधाने अडवलं जातं बरं का. म्हणजे काही ठिकाणी म्हणतात म्हणजे वर जाणारा जो प्रवाह आहे कशाचा? नाड्यांची गती जी ऊर्ध्वगामी होते. कधी होते? मी प्राणायामाच्या प्रकरणात सांगितलं होतं बघा, आहे का लक्षात कुणाच्या? कसं सांगितलं होतं आपण? प्राणायाम झाले ना प्रकरण, ज्योत्स्ना टीका पाहिली होती आपण. त्यानुसार असं म्हटलं होतं की कुंभक जर जालंधर बंध विना कुंभक केला तर काय होतं? कुणाला आहे का लक्षात? नाही सांगा एवढं, म्हणजे आपण पुढे जाऊ. समृद्धीताई तुम्ही होतात, हा, राधाताई. ते उध्वगामी सर. हा, प्राण उध्वगामी एक होत वरती हे होत. आणि डोक्यासंबंधी विकार व्हायला लागतात. आलं लक्षात? हो. डोक्यासंबंधी विकार व्हायला लागतात असं सांगितलं होतं. म्हणून प्राणायामामध्ये बंधाची आवश्यकता, आणि हे आपण वेगळ्या प्रकारे पाहिलं होतं. तिथे काही चर्चा पण झाली होती की अशा प्रकारचा आपण प्राणायाम करतच नाही, अशी चर्चा झाली होती. खूप चर्चा हो रंगली सर. होती हो. खूप वेळ. हो, असा कारण प्राणायामच केला जात प्राणायामामध्ये नाही. पहिल्यांदा जालंधर बंध बांधला जातो, पण आपल्याला हट्टप्रतिपेनुसार अगोदर मूळबंध लावायचा सांगितलाय, आणि तो मूळबंध संपूर्ण योग प्राणायामाचा अभ्यास होईपर्यंत काढायचाच नाही असं सांगितलं होता तिथे बरं का. मूळबंध एकदा बसायच्या वेळेसच लावायचा प्राणायामाला. त्यानंतर हो. मूलबंध कधी काढायचा? सगळे प्राणायामाचं आपलं जेवढं आवर्तन करायचंय ते झाल्याच्या नंतरच मूलबंध काढायचा आहे. आणि उड्डीयानबंध लावायची आवश्यकता सुद्धा नाही म्हटलं होतं. जर मूलबंध आणि जालंधर बंध हे जर पक्के लागले तर उड्डीयान बंधाचे प्रभाव परिणाम आपोआपच होतात. असाही विषय झाला होता आपण प्राणायामाच्या हो सर. प्रकरणामध्ये. हा, असा झाला होता. मग ते काय होतं हे सांगितलं होतं मी त्यावेळेस. काय होतं आहेत का? हा, तर पहा, मूलबंध खाली लावल्या कारणाने अपान वायू नियंत्रित असतो. बरोबर आहे. मग खाली बंध लावल्या कारणाने अपान वायू ऊर्ध्वगामी झाला. ठीक आहे. मग पुन्हा काय झालं? वरती जालंधर बंध लावल्याने काय झालं? प्राणवायू अधोगामी झाला. मग दोन्हीच समान ठिकाणी आलं बरं का. अपान आणि प्राण हे समान हे या ठिकाणी आले, आणि अशा प्रकारे दोन्हीचं एकत्रीकरण होतं, आणि आपोआपच काय व्हायला लागतं? उड्डीयान बंधाचे प्रभाव व्हायला लागतात असं सांगितलंय. आणि जर तसं नाही झालं, खालचं वरी वरचं खाली, प्राणापान गतो ऊर्ध्वा, हे पण सांगितलं होतं तिथे. कुठं सांगितलंय? गीतेमध्ये भगवान काय सांगतात?
प्राण अपान गत ऊर्ध्वा, प्राणाची गती अपानाची गतीचं रोधन करणे, प्राणायाम परायण असं सांगितलंय. परत पुन्हा तस्मिन सती श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेद प्राणायामा, गतीला डायव्हर्ट करणं म्हणजे प्राणायाम असं सुद्धा सांगितलं होतं. मग आणखी यातून काय साध्य होतं? उदान वायू नियंत्रित होतो, प्राणवायू नियंत्रित होतो, अपान वायू नियंत्रित होतो, समान वायू नियंत्रित होतो. म्हणजे पंचप्राण सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित वागू लागतात असं या बंधाचं वैशिष्ट्य आहे. बंध का लावले जातात? तर यासाठी बंध लावायचे असतात. ठीक आहे, असो, तिथे आपलं झालं होता विस्ताराने. तर इथे काय होता विषय आपला? तर यामुळे काय व्हायला लागतं? तर नाड्यांची वर जाण्याची जी गती आहे, प्रवाह जो नाड्याचा प्राणाचा जो आहे प्रवाह ऊर्ध्वगामी, तो काय केला जातो? अडविला जातो. म्हणजे दोन्ही प्रकाराने सांगतात. मग काही जणांचं मत आहे की जालंधर बंध लावल्याने अडवला जातो, आणि काहींचं मत आहे की जिव्हा बंधाने सुद्धा लावला जातो. म्हणजे या महाबंधाचा प्रभाव काय आहे वैशिष्ट्य? तर ऊर्ध्वगामी प्राणाला जाऊ न देणे, गतीला अडवणे, यासाठी बंध लावलेला आहे. म्हणून याला म्हटलंय महाबंध. आता या महाबंधाचा आणखी काय प्रभाव होतो हे पाहायचंय आपल्याला. काय होतो? हे शारीरिक परिणाम झाला, म्हणजे फिजिओलॉजिकल, म्हणजे वर काय होतं असं म्हटलंय. पण त्याचं वर न जाण्याने, गतीचं रोधन झाल्याने शरीरावरती, मनावरती किंवा आणखी काय प्रभाव होतात, आता ते पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत. काय सांगत आहेत? कालपाश महाबंध विमोचन विचक्षण त्रिवेणी संगमम धत्ते केदारम प्रापयन मनः. कसं सांगितलं इथे? या बंधामुळे, हा बंधाचं काळ पाशापासून सुटका करण्यास अत्यंत उपयोगी आहे. प्रयाग येथे ज्याप्रमाणे गंगा यमुना सरस्वती यांचा जो त्रिवेणी संगम होतो, त्याचप्रमाणे या महाबंधामुळे इडा, पिंगला व सुषुम्ना या तिन्ही नाड्यांचा संगम होऊन मन केदार तीर्थाप्रमाणे पवित्रशा भ्रूमध्यामध्ये स्थिर राहते. म्हणजे त्रिवेणी संगम कुठे माहितीये? इथे आहे. त्रिवेणी संगम म्हणजे सुषुम्ना तर मध्य भागातून वाहते आहे, आणि इडा आणि पिंगला जी दोन्ही बाजूनी वाहते ते सुद्धा इथे एकत्रित येतात. म्हणून आज्ञाचक्राच्या ठिकाणी काय आहे म्हणतात? त्रिवेणी आहे, म्हणजे त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम पाहिलाय कोणी? आता खूप गेले होते कुंभाला बघा. त्रिवेणी संगमामध्ये यमुना आणि गंगा आणि यमुना, आणि सरस्वती ही गुप्त आहे. तशी इडा आणि पिंगला नाडी उघड आहे नदीसारखी, या दोन. आणि सुषुम्ना नाडी सुद्धा सरस्वती सारखीच गुप्त आहे. बरोबर आहे? अशी स्थिती इथे त्रिवेणी संगम इथे सुद्धा होतो. म्हणून इथे काय होतं? केदार तीर्थाप्रमाणे पवित्रता येते. म्हणून इथे ह्या बंधाचं महत्व सांगितलेलं विशेषत्वाने. कसं सांगितलं? तर हे बंध काळपासून सुद्धा सुटका करवणारा आहे असं सांगितलेलं आहे. आता याचं परत नाही सांगणार मी, आणखी याचं विवेचन करता आलं पाहिजे होतं, पण नाही, आपल्याला कळालंय. एवढं काही विशेष क्लिष्ट नाही याच्यामध्ये. ठीक आहे, आता आपण पुढील मुद्रेला प्रारंभ करू. पुढील मुद्रा काय आहे? महामुद्रा, महाबंध, महावेधश्च खेचरी असं होतं. तर म्हणजे आता तिसरं महा येईल. तिसरं महामुद्रा, महाबंध, महावेद. महावेध. असं कसं केलं? हे पाठभेद थोडासा दिसतोय. महामुद्रा, महाबंध आणि महावेध, आणि त्यानंतर महामुद्रा. हे थोडस मागे पुढे झालेलं आहे श्लोकाचं. तरी ठीक आहे, आपण घेऊया तरी. असो, ठीक आहे. श्लोकाचं मागे पुढे झालेलं आहे, म्हणजे वेगळ्या पुस्तकांमध्ये वेगळं आलेलं आहे. आता काल 24व्या श्लोकानंतर 25वा कोणता आहे? रूपलावण्य. बरोबर आहे? ठीक आहे, घेऊयात आपण, तोही घेऊयात त्याचप्रमाणे. रूपलावण्य संपन्ना यथा स्त्री पुरुषम विना महामुद्रा महाबंधो निष्फलो वेधवर्जितो. ज्याप्रमाणे रूपवान लावण्यवती स्त्री पुरुषाच्या अस्तित्वाशिवाय निष्फल असते, त्याप्रमाणे महामुद्रा व महाबंध महावेधाशिवाय फलद्रूप होत नाहीत. काय सांगायचं यांना? जसं रूपलावण्यवती स्त्री पुरुषाशिवाय अस्तित्वाशिवाय निष्फल होत असते,
त्याचप्रमाणे महामुद्रा, जी पहिली मुद्रा कोणती सांगितली होती? महामुद्रा. दुसरी मुद्रा कोणती सांगितली होती? महाबंध. 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 आता दोन्ही मुद्रा सुद्धा निष्फल आहेत म्हणे. काय केलं नसेल तर? महावेध. म्हणजे महावेध. महावेधाशिवाय महाबंध आणि महामुद्रा ह्या दोन्ही निष्फल आहेत म्हटलेलं आहे. म्हणजे या दोन्ही मुद्रांच्या मध्ये महावेधाचं सुद्धा काय महत्व आहे ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर याबाबत आपण आणखी परत पाहूयात बरं का. रूप लावण्य संपन्ना यथा स्त्री पुरुषम विना महामुद्रा महाबंधो निष्फलो वेधवर्जिता. म्हणजे महावेधाविना या दोन्ही मुद्रा सुद्धा निष्फल आहेत. मग आता पुढे काय सांगतात? महाबंध स्थितो योगी कृत्वा पूर्वक मेकधी वायुनाम गतिमावृत्य निभृतं कंठमुद्रया समहस्तयुगो भूमौ स्फिचौ संताडेत् शनैः पुटद्वयमतिक्रमः क्रम्य वायु स्फुरति मध्यगः. म्हणजे एकाग्र बुद्धीने महाबंधामध्ये राहिलेला योगी पूरक करून बंध करून वायूची चंचल गती म्हणजे वर खाली जाण्याची स्थिती आपण पाहिली. आता वायूची गती कशी असते? कोणत्या वायूची कुणकडे गती असते? वर खाली जाण्याची गती थांबवून म्हणजेच कुंभक करून दोन्ही हातांनी कुल्ल्यावर हळूहळू आघात करावे. यामुळे म्हणजे कुंभकामुळे इडा व पिंगला या नाड्यातून असलेला वायू सुषुम्ना या नळीमध्ये जातो. कळालं नाही? मी सांगतो स्पष्टीकरण. हा, कसं सांगितलं हे आता? महावेध कशाला म्हटलेलं माहितीये का? महाबंधामध्ये स्थिर व्हायचं आहे बरं का. महाबंधामध्येच जो महाबंधाचा प्रकार सांगितला तसाच करायचा आहे. आणि ते करून काय करायचं आहे तर काय करायचंय? कोणी सांगेल का? पुन्हा मी सांगतो. पूरक करायचंय. कुंभक करायचंय. कुंभक करून पूरक करून बंद लावायचं. त्याच्यानंतर कुंभक करायचंय. पुढचं काय ते सर सांगा तुम्ही. ठीक आहे, तर एका मुद्रेमध्ये एक पाय पुढे राहतो बरोबर आहे महामुद्रेमध्ये, बरोबर आहे. आणि महाबंधामध्ये कसं असतो? तोही दुमडला जातो. टाच हे शिवनरेषेवरती असते. हे तर समान आहे दोन्ही मुद्रेमधलं, दोन्ही मुद्रेमधलं समान आहे. आता या महावेधात काय करायचंय तर दोन्ही हे हात तळवे इथे ठेवायचं बाजूला. आलं लक्षात? आणि कुल्ल्याला आपटायचंय सांगितलं. आलं लक्षात? म्हणजे हातावरती भार देऊन असं उठायचंय. आलं लक्षात? सर उत्थित पद्मासन सारखं करायचं इथे थोडक्यात. हा हा हो, उत्थित पद्मासन. पण नाही, पण आपटायचंय खाली, आपटायचंय. हा, यामुळे काय होईल? हे काय होईल असं सांगितलं. यामुळे काय होणार आहे? हा, कुल्ल्यावर हळूहळू आघात करावे. यामुळे कुंभक अगोदर काय केलेलं आहे? कुंभक म्हणजे ह्या युक्ती आहेत बरं का, कारण हे आध्यात्मिकतेसाठी केलेले आहेत. म्हणजे प्राणाला सुषुम्नेमध्ये प्रवेश करून देण्याचा हा प्रयत्न आहे. आपण पाहिलं होतं, मुद्राचं वर्गीकरण केलं होतं का नाही? काय फल आहे तर परिणाम काय होतो तर सुषुम्नेमध्ये प्रवेश करून देणे प्राणाला, हे होतं इथे. तर हे इथून दिसतं आपल्याला की कुल्ल्याने आघात केल्याने म्हणजे सुरुवातीला काय करायचे? कुंभक करायचे. कुंभक केल्यामुळे काय होतं? प्राणाची अपानाची गती रोधन होतं बरं का. बरोबर आहे? कुंभक केल्याने काय होतं? आणि बंध लावल्याने सुद्धा, बंध लावल्याने काय सांगितलं होतं? वरचा जो गती आहे, वरचे ऊर्ध्व गती, ते रोधन होते. हे सांगितलंय अगोदरच्या मुद्रेमध्ये. समृद्धीताई बरोबर आहे ना? हो सर, हो हो सांगितलंय. तसं खालची सुद्धा गती ऊर्ध्वगामी होते आणि वरची गती अधोगामी होते. मग हे झाल्यानंतर परत पुन्हा काय करायचंय तर आघात केल्या कारणाने आता इथे एक मध्यभागामध्ये म्हणजे ऊर्ध्वगती अधोगामी झाली, अधोगामी ऊर्ध्वगामी झाली. आणि यानंतर मग आताच प्रसंग आहे की इथे जर वेध केला तर म्हणजे कोणता महावेध जर केला म्हणजे असं जर स्थिती केली तर काय होतं यामुळे? तर मध्य नाडी जी आहे सुषुम्ना नाडी, सुषुम्ना नाडीमध्ये प्राणाचा प्रवेश सहज गतीने होतो. या ठिकाणी हे याचं फल सांगितलेलं आहे, महत्वाचा विषय इथे. ठीक आहे, पुढे आता पाहूयात विषय कसा आहे. आणखी याचा विस्तार केलेला आहे, हे व्यवस्थित आपण आणखी पाहूयात. सोम सूर्याग्नि संबंधो जायते चामृताय वै मृतावस्था समुत्पन्ना ततो वायुं विरेचयेत. सोम म्हणजे चंद्र इडा नाडी, सूर्य म्हणजे पिंगला नाडी,
अग्नीचा सुषुम्न संबंध अमृतरूपी मोक्षासाठी येतो. याच दृष्टीने पाहता ज्यावेळी मृतावस्था येते, म्हणजे मृतावस्था सुद्धा अगोदर विषयामध्ये होती, अगोदरच्या मुद्रेमध्ये सांगितले, त्यावेळी दोन्ही नाड्यामधून प्राणवायू बाहेर फेकला जातो. इडा पिंगला सुषुम्ना या नाड्यांतून प्राणवायू बाहेर फेकला जातो. इडा पिंगला सुषुम्ना या नाड्या योगशास्त्राच्या विचाराने कल्पनेतील आहेत, तथापि प्राणायामाच्या विचारात या तिन्ही नाड्या महत्वाच्या आहेत. हे श्लोक सोडून अर्थ वेगळा केलेला आहे बरं का. श्लोक सोडून वेगळा अर्थ केलेला आहे, पण इथे अर्थ काय आहे? इडा पिंगला सुषुम्ना म्हणजे अग्नी. इडा म्हणजे चंद्र, सूर्य आणि अग्नी, याला इडा पिंगला आणि सुषुम्ना म्हणायचं. चंद्राला इडा, सूर्याला पिंगला आणि अग्नीला सुषुम्ना म्हणायचं. यांचा संबंध अमरत्वासाठी येतो. हे तिन्ही त्रिवेणी संगम ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय होतं? योगाला अमरत्व प्राप्त होते. म्हणून मग आता काय करायला पाहिजे सांगितलंय या ठिकाणी. जर कुंभक करणं शक्य नसेल तर रेचक केलं पाहिजे. म्हणजे कुंभकाची स्थिती कधीपर्यंत करायचं आहे? आपली यथा सामर्थ्य आहे तोपर्यंतच करायचं आहे. सामर्थ्यापेक्षा आपल्याला जड जात असेल तर रेचक करायचं. इथे वर्णन केलेले श्लोकामध्ये वर्णन तसं आलेलं आहे, परंतु अर्थकारांनी तसं सांगितलेलं नाही, वेगळं सांगितलं इथे. बरोबर आहे का? इथे काय म्हटलं? फेकला जातो म्हणलंय. विरेचयेत रेचक करा म्हटलेलं आहे मात्र बरं का. परंतु इथे जे मराठीमध्ये अर्थ केलेला आहे ना तो थोडं असंगत वाटतो मला. काय होतं? मृतावस्था येते त्यावेळी दोन्ही नाड्यातून प्राणवायू बाहेर फेकला जातो म्हटलेला आहे, परंतु फेकला जात नाही. तर काय करायला पाहिजे? कुंभकाच्या क्षमतेच्या नंतर काय केलं पाहिजे? विरेचेत म्हणजे रेचक केलं पाहिजे. करा म्हटलेलं आहे, होतो म्हटलेलं नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता महावेदाबद्दल आणखी काय सांगतात? हा परिणाम फलश्रुती आणखी वेगळी याबद्दल काय येते का ते पाहूयात आपण. महावेधो यमभ्यासान महासिद्धी प्रदायक वलिपलित वेपघ्न सेव्यते साधकोत्तमैहि. आता काय होतं? या महावेदाच्या अभ्यासाने महासिद्धी प्राप्त होतात. वृद्धपणाचे वली, वली म्हणजे काय? सुरकुत्या, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणार नाही, अंगावरती सुरकुत्या पडणार नाहीत. पहिलं काय? वलितम, परत पुन्हा पलितम. पलितम म्हणजे केस गळणे किंवा पांढरे होणे. गळणे बरं का, पडणे. पलितम किंवा पांढरे होणे. म्हणजे वलितम म्हणजे सुरकुत्या पडणे, पलितम म्हणजे केस पांढरे होणे, आणि वेप म्हणजे शरीराला थरथर कंपपणा येणे. हे कशाचं लक्षण आहे? म्हातारपणाचं. म्हातारपणामध्ये ह्या गोष्टी होतात. तर या गोष्टी महावेधामुळे होत नाहीत, हे विशेष आहे बरं का. मुद्रांचं चार्ट बनवा व्यवस्थित असा, लक्षात राहील. म्हणून ते मोठे मोठे साधू संत आहेत बघा, त्यांचे केस असे लांब असतात आणि नख पण अशी लांब असतात, ते महावेदाचा अभ्यास करतात. हो, म्हणून नाही योग करणाऱ्या स्त्रिया सुद्धा मी पाहिलेल्या आहेत बरं का. आता तुम्हाला दाखवतो सुद्धा इथं. त्यांचं वय बघा. आता मी कित्येक जणाला म्हणलं हे बहिणी बहिणी आलात का? म्हणे नाही. म्हणजे ही आमची सासूमा आहे म्हणे. आई कमाल आहे म्हटलं मी. कधी असं होतं की ते मालक आणि हे मालकीन बघितल्यानंतर वाटतं की हे कोण आहेत बाबा? आई वडील म्हणजे मुलीचे वडील आहेत का? म्हटलं लेडीज पाहिल्यात बरं का मी अशा माझ्याकडे आता असणाऱ्या उपस्थित पाहिल्यात की त्या वयाने खूप कमी वाटतात. मग ते म्हणले नाही सर माझं वय लई आहे म्हणतात. मग पुन्हा वय त्यांनी सांगितल्यावर कळतं पण वाटत नाही. अशा कित्येक आहेत योगिनी. एक तर लेडीज आहे, तिला तर कोणतर म्हटलं म्हणे एवढी स्लिम आहे आणि तोंड जर बांधलं तर वयच कळत नाही. कोणीतरी म्हणलं म्हणे ए पुरी सरक बाजूला म्हणलं होतं म्हणे. सुवर्ण आर्या म्हणून आहेत त्या म्हणल्या मला सर पुरी म्हणतात म्हणे लोक, आणि त्यांचं वय किती आहे? आता 49 आहे वय. त्यांचं वय 49 आहे. असं होतं बरं का, खूप ठिकाणी झाले. मग त्यामुळं होतं हे. सुरकुत्या पडत नाहीत, केस गळत नाहीत आणि कंप सुद्धा सुटत नाही. त्यामुळे योग साधना, योगासनं जरी करू द्या. योग साधना म्हणजे काय? असं काही प्राणायाम सुद्धा न असू द्या, नुसती दैनिक खूप कालावधीपासून जे योग साधना करतात त्या स्त्रिया, योगाभ्यास करणाऱ्या स्त्रिया तरुणच दिसतात. स्त्रिया म्हणतोय म्हणजे स्त्रियांनाच बोलतोय असा अर्थ नाही, पुरुष सुद्धा त्यांचं वय दिसत नाही, म्हणजे वय लपलं जातं. म्हणजे जन्म जरा मरण याचा नाश करणाऱ्या सुद्धा या मुद्रा आहेत. काय सांगत होतो आपण? कुठे होतो? पलितम, वलितम, पलितम आणि वेप. वेप म्हणजे कंप, पलित म्हणजे पांढरे होणे किंवा केस गळणे, आणि वली म्हणजे सुरकुत्या पडणे. या तीन गोष्टी कशामुळे वैशिष्ट्य आहे?
आता बाकीच्या तिन्ही मुद्रामध्ये तर काही गोष्टी समान आलेल्या असतील आणि तिन्ही मुद्रामध्ये फलामध्ये परिणामामध्ये वेगळेपणा सुद्धा आलेला आहे का वेगळेपणा काही? तर हे बघा तुम्ही आणि लिहून काढा बरं का. म्हणजे मुद्रा आता हे आपल्याला अध्याय 2च आहेत, त्यामुळे मुद्रेवरती प्रश्न तर येणं अवश्यंभावीच आहे, मुद्रेवरती प्रश्न येतातच बरं का. परंतु ते लक्षात ठेवण्यासाठी, सुसूत्रता येण्यासाठी आपण ते योजना करू शकता बरं का. म्हणजे वेगवेगळ्या ह्याचं फलाचं, परिणामाचं, स्थितीचं वर्णन आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने लिहू शकतो. ठीक आहे, पुढे काय सांगतात? येतत्रयं महागुह्यं जरा मृत्यू विनाशनम वह्निवृद्धी करम चैव अनिमादि गुणप्रदम. आता वैशिष्ट्य काय आहे? 3 मुद्राचं स्वतंत्र स्वतंत्र वर्णन केलं समृद्धीताई. अगोदर एका मुद्रेचं वर्णन केलं, त्याचं फल सांगितलं, दुसऱ्या मुद्रेचं वर्णन केलं, त्याचं फल सांगितलं, पुन्हा सांगितलं या दोन्ही मुद्रा पुरुषाविना स्त्री जशी शून्य आहे तशा प्रकारे महावेधाशिवाय महाबंध आणि महामुद्रा ह्या दोन्ही सुद्धा बिनाकामी आहेत असं सांगितलं बरं का. म्हणजे तिन्ही युक्त करण्याचं सांगितलं, म्हणजे किती महत्वाचे आहेत सांगितलं. त्यानंतर त्या दोन्ही मुद्रेमध्ये ह्या तिसरी मुद्रा कशी लागू करायची हे सांगितलं. आणि आता काय सांगत आहेत या, आणि फल सुद्धा स्वतंत्र स्वतंत्र तिन्हीचं सांगितलं, पहिलीचं सांगितलं, दुसरीचं सांगितलं, तिसरीचं सांगितलं. आणि आता या श्लोकामध्ये काय सांगितलंय? एतत्रयं महागुह्यम. आता त्रयम एकत्र संयम हा पाहिलाय आपण बघा विभूतीपादामध्ये. त्रयम एकत्र संयम हा, ती धारणा ध्यान समाधीला मिळून जसं संयम म्हटलं जातं, आता तिन्हीला मिळून फल सांगितलं इथं. एतत्रयम महागुह्यम म्हणजे या तीनही मुद्रा, महाशब्दाचा अर्थ इथे असाच आहे बरं का. तीनही मुद्रा काय आहेत? महा आहेत. महाबंध मुद्रा, महाबंध आणि महावेद म्हणजे तिन्ही मोठ्या मुद्रा आहेत, श्रेष्ठ मुद्रा आहेत. म्हणून तिन्ही सुद्धा काय आहेत? गौप्य आहेत. किती वेळ आलं गौप्य आलं? मुद्रा प्रकरणाला सुरू करत असताना गौप्य सांगितलं, महामुद्रा सांगितल्याच्या नंतर गौप्य सांगितलं, गुह्यता सांगितली. आणि आता तिन्ही मुद्रांचं वर्णन झाल्याच्या नंतर आता आणखी परत म्हणतात की तिन्ही मुद्रा कशा गुह्य आहेत? तिन्ही पण महाच आहेत. महामुद्रा, महाबंध आणि महावेद आहेत. आणि या तिन्ही सुद्धा कशा आहेत? महागुह्य सुद्धा आहेत. या तिन्ही मुद्रा कशा आहेत? महागुह्य सुद्धा आहेत, म्हणजे गुह्याति गुह्य आहेत. आणि या मुद्रा जरा मृत्यू विनाशन करणाऱ्या तिन्हीचं एकत्रित फल सांगितलेलं आहे. तिन्हीचे एकत्रित फल काय सांगितलेलं आहे? जरा मरणाचा विनाश करणारे आहेत. परत आणखी काय करणारे आहेत? तर वह्नी वृद्धी करम. वह्नी म्हणजे अग्नी, अग्नी म्हणजे जाळ नाही, अग्नी म्हणजे जठरा अग्नी बरं का, तो अग्नी प्रदीप्त करणारे आहेत. आणि परत अनिमादी, अनिमादी म्हणजे अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व इत्यादी महासिद्धी सुद्धा प्राप्त करून देणारे आहेत. तिन्ही मिळून सांगितलेलं आहे. अगोदर स्वतंत्र स्वतंत्र सुद्धा फल आहे आणि एकत्रित सुद्धा यांचं फल सांगितलं गेलेलं आहे. अष्टधा क्रियते चैव यामे यामे दिने दिने पुण्य संभार संधाई पापौघभिदुरं सदा सम्यक शिक्षावत्वामेयं स्वल्पम प्रथम साधनम. हे तीन बंध नाहीये, तिन्ही मुद्रा. एतत्रयम अष्टधा क्रियते, तीन बंध म्हटलेले नाहीयेत. काय म्हटलेलं आहे? ह्या तिन्ही म्हणजे महामुद्रा, महाबंध आणि महावेद. यांचा अभ्यास कसा केला पाहिजे? अष्टधा क्रियते चैव यामे यामे दिने दिने. यामे यामे म्हणजे याम म्हणजे प्रहर, बरोबर आहे? प्रहर म्हणजे 8 प्रहराला वाचूयात चला. हे 3 बंध म्हणजे 3 मुद्रा म्हणायच्या इथे अर्थकारांनी असं केलेलं आहे. 3 मुद्रा दररोज प्रत्येक प्रहरास एकदा 8 वेळा केल्यास कसं कसं? ह्या तिन्ही मुद्रा प्रत्येक प्रहरास, म्हणजे 8 प्रहर असतात ना, रात्रीचे 4 आणि दिवसाचे 4, तर प्रत्येक प्रहरास काय केलं पाहिजे? 8 वेळी केल्यास, म्हणजे एका प्रहराला 8 वेळा, दुसऱ्या प्रहराला 8 वेळा, असं प्रत्येक प्रहरास 8 वेळा केल्यास नेहमी पुण्याचा संचय केला जातो व पापांचा विनाश केला जातो. चांगल्या प्रकारे योग्य शिक्षण घेणाऱ्या मंडळींना या बंधाचा अभ्यास हे छोटेसे पहिले साधन ठरलेले आहे. म्हणजे सम्यक शिक्षावतामेवम बरं का. जे सुरुवातीला आरंभ करतात साधनेचा
जर त्यांनी या तिन्ही बंधाचा तिन्ही मुद्रांचा अभ्यास जर एकत्रित केला बरं का, तर त्यांना मात्र खूप मोठं महत्वाचं साधन ठरेल, म्हणजे महासाधन ठरेल हे. कारण ह्या तिन्ही महाच आहेत मुद्रा आणि ह्या महागुह्यच आहेत आणि महाफल देणारे आहेत असं सांगायचं याचं तात्पर्य आहे. आता इथे काय झालेलं आहे, आपण तिन्ही मुद्राचं म्हणजे किती 10 मुद्रांचं आपण विभाजन केलं होतं. त्या 10ही मुद्रांचं क्रम लक्षात ठेवण्यासाठी त्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा आपण सुरुवातीला युक्ती सांगितली होती. कसं सांगितली होती, सुरुवातीला 3 महा आहेत बरोबर आहे. आता मग ह्या 3 महा संपल्यात, आता 3-3चा आपण क्रम लावू शकतो. 3 कोणत्या होत्या, महामुद्रा, महाबंध आणि महावेद झाले. आता यापेक्षा थोडं हटके, याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे, कारण तिन्ही मुद्रामध्ये साम्य पाहिले ना आपण, तिन्ही मुद्रांमध्ये साम्य आहे, साम्य आहे टाच बरोबर आहे. ही पद्धती साम्यच आहे. मग आता मात्र हे वेगळी आहे मुद्रा, म्हणजे तिन्ही एकसारख्या आहेत थोड्याशा, म्हणजे थोड्या थोड्या फरकाने भेद आहेत. मग तिन्हीला एकत्रित सुद्धा सांगितलं आहे, तिन्हीचे एकत्रित फल सुद्धा सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला तिन्हीचा वेगळा अभ्यास करायचा आहे. आणि आता इथून पुढे चौथी मुद्रा सांगितली जात आहे. चौथी मुद्रा कोणती असेल, खेचरी. चौथी मुद्रा कोणती आहे, खेचरी. ही खेचरी टाकेशी संबंधित आहे का, नाही. अधो मार्गाशी संबंधित काही आहे का, नाही. तर ही ऊर्ध्व शक्तीचं रक्षण करणारी आहे. आपण जे वर्गीकरण केलं होतं त्यातील काही मुद्रा अधो शक्तीचं रक्षण करणारे आहेत, काही मुद्रा ऊर्ध्व शक्तीचं रक्षण करणारे आहेत, काही मुद्रा सुषुम्नेला प्रवेश करून देणारे आहेत, काही मुद्रा कुंडलिनी जागरणासाठी आहेत असं पाहिलं होतं. तर आता ही मुद्रा काय आहे, ऊर्ध्व शक्तीचं रक्षण करणारी खेचरी मुद्रा आता 32व्या श्लोकामध्ये सांगत आहे. ती कशी असेल, कपाल कुहरे जिव्हा प्रविष्टा विपरीतगा भ्रोरंतर्गता दृष्टीर मुद्रा भवती खेचरी. हे कशी असेल, जिव्हा ऊर्ध्वगामी म्हणजे विपरीत. जीभ कशी असते आपली, बाहेर खालच्या दिशेने येते, परंतु या जिभेला काय करायचं आहे, ऊर्ध्व करायचंय, उलटी करायची आहे. जीभ उलटी करून तोंडातील टाळूच्या 2 छिद्रात बसवून, 2 छिद्र आहेत कुठे, टाळूला म्हणजे पाठीमागे, 2 छिद्रात बसवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी लावून बसल्यास खेचरी मुद्रा होते. सामान्यपणे कृती कशी आहे, जिभेला उलटी करायची, उलटी करून दोन्ही छिद्रामध्ये प्रवेश करायचा आहे आणि ते केल्याच्या नंतर दृष्टी भ्रूमध्यामध्ये भुवयाच्या मध्यभागी लावून बसायचं आहे. आणि एवढ्याच स्थितीला काय म्हटलेलं आहे, खेचरी मुद्रा म्हटलेलं आहे असं म्हटलेलं आहे. परंतु जीभ एकाएकीवर जाते का, जाणार नाही. मग त्यासाठी अभ्यास करावा लागेल. अभ्यासाने नुसत्या होईल का, तर आणखी काय काय करावं लागेल. हे जीभ जाते का सर्वांची पाठीमागे, एवढे कपालकुहरामध्ये जाते का, नाही जात. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर ते पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत काय करायचं आहे. तर छेदन चालन दोहैहि कलाम क्रमेण वर्धयेत्तावत सायावत भ्रूमध्यम स्पृशति तदा खेचरी सिद्धी. म्हणजे काय करायला पाहिजे आता, छेदन, चालन, दोहन, 3 गोष्टी करायच्या आहेत. कशासाठी, खेचरी मुद्रा लावण्यासाठी. म्हणजे खेचरी मुद्रा लावण्यासाठी म्हणजे खेचरी मुद्रा लागत का नाही, तर जीभ प्रवेश करत नाही बरोबर आहे. मग ती जिभेला प्रवेश मिळवून देण्यासाठी जीभ लांब करावी लागेल, जीभ लवचिक करावी लागेल. अशा स्थितीसाठी काय करावं लागतं, जिभेला छेदन करावं लागेल. म्हणजे जीभ कापायची नाहीये अशी आडवी, जिभेच्या खालचा जो कातडीचा भाग आहे बरोबर आहे, तर त्या कातडीच्या भागाला छेदन करायचं सांगितलंय. काही इतर ग्रंथामध्ये तर असं सांगितलं आहे बघा, जिभेचे 3 प्रकार असतात सांगितलंय. इतर काही ग्रंथामध्ये सांगितले जिभेचे 3 प्रकार असतात. एक असते हस्तिजिव्हा, धेनुजिव्हा आणि एक नागजिव्हा. हस्तिजिव्हा म्हणजे हत्तीच्या जिभेसारखी हस्तिजिव्हा, दुसरी असते धेनुजिव्हा, धेनु म्हणजे गायीसारखीच्या जिभेसारखी, आणि तिसरी असते नागजिव्हा. तर नागजिव्हा कशी असते, नागाची जीभ माहिती आहे कशी असते, नागाची जीभ सर्पाची, हो नागाची म्हणजे सापाची, टोकदार असते सर. समोरून दुबकलेली असते सर. खूप बाहेर येते, हा दुभंगलेली असते म्हणजे पण बाहेर येते ना, तो भक्ष पकडतो जिभेने बरोबर आहे का, म्हणजे खूप लांब यायला लागते. मग आपली यायला लागते का, आपले म्हणतात जास्तीत जास्त जीभ नाकाला लागते बरोबर आहे. तेही जिभेमुळे नाकाला लागत नाही, ज्यांचं नाक लांब आहे बरोबर आहे का.
व्यवहारामध्ये आपण सांगतो जिभेचा शेंडा नाकाला लागला पाहिजे म्हणतात आपल्याकडे, बरोबर आहे. मग एवढं जास्तीत जास्त पात्र तर ते नाक लांब असल्या कारणाने होतं. परंतु जीभ एवढी लांब पाहिजे म्हणून आपण महाकाली वगैरे पाहिली अशी जीभ कशी असते बाहेर काढलेली, देवतांच्या जिभा सुद्धा पाहिल्यात. हे जीभ बाहेर काढण्याने काय होतो, आता ते काही सांगायचं नाही, आपला योगाचा तास नाही, आपला पारंपरिक ग्रंथाचा आहे, बरोबर आहे. परंतु सिंहमुद्रा. थायरॉइड ग्रंथी सिंहमुद्रा हा होते सर. हा सिंहमुद्रा. सिंहमुद्रा होते. जीभ बाहेर. ही सिंहमुद्रेमुळे कुठे कुठे फिजिओलॉजिकल इफेक्ट पडतो, इथे पडतो. मग काय असेल ते फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ योगिक प्रॅक्टिसेस तिथं पाहायचंय, ते आपल्याला नाही, आपल्याला पारंपरिक ग्रंथाचं सांगायचं. आमचा विषय पारंपरिक ग्रंथाचा आहे आणि पारंपरिकच फल सांगायचंय आम्हाला, त्यामुळं असा प्रभाव होतो. मग देवता पण पाहिलेत आपण कशा जीभ बाहेर दाखवल्या जातात, हेच कारण असेल कदाचित, बरं का. आणि पुरुष देवतेच्या कधी जेव्हा पाहिल्यात का बाहेर कोणी, होय, पुरुष देवतेच्या जिभा असा कधी पाहिल्यात का बाहेर कोणी, नाही सर. नाही. परत देवाच्या पाहिल्यात का, देवीच्या तरी कुणी पाहिल्यात का असं फोटोमध्ये, हो म्हणजे देव पाहिलाय म्हणत नाही मी तुम्हाला, देवीची चित्रा असते ना, महाकालीची असते. हा पाहिलेलं आहे, म्हणजे सहज पाहण्यात येतं ते, बरोबर आहे. हा तर आणखी बघा, थायरॉइडचं प्रमाण पुरुषात जास्त आहे का, क्वचित सापडले मला पुरुष क्वचितच, बरं का. परंतु अधिक प्रमाण हे महिलांमध्येच आहे, हो बरोबर सर. आहे का. हो सर. स्नेहाताईंना माहित, माझं मत हो. कदाचित चुकीचं असू शकतो, कारण तेवढं मी काही पाहिलंय नसेल, पण तुम्ही पाहिलेले खूप असाल. हो सर, स्त्रियांमध्ये जास्त असते थायरॉइडचं थायरॉइडचे प्रमाण. प्रमाण मला तर असं पुरुषांपे वाटत होतं, हा पुरुषांमध्ये पेक्षा. हा मला तर असं वाटत होतं की ही थायरॉइड फक्त स्त्रियांनाच होतो का असं वाटत होतं, परंतु एक दोन पुरुष पण पाहिले मी. मग नंतर माझं हे झालं, म्हणजे मत माझं हा बदललं की पुरुषांनाही असतं. परंतु अगोदर तर माझं असं मत वाटत होतं की पुरुषांना नसतोच थायरॉइड काही, पण आहेत बरं का, नाही असं म्हणत नाही. परंतु मी अधिक पाहिले की स्त्रियांनाच पाहिलंय. मग तुमचा तर आता जास्त दृष्टीस पडला असेल, बरोबर आहे का, मग माझं मत हे असेल तर. तर मग यासाठी, हो हो, सर. तर ह्या जिभेला बाहेर खेचण्याचा किंवा अधोगामी करण्याचा, ऊर्ध्वगामी करण्याचा जो आहे, या अभ्यासाने, हे मी काय सांगायचे पारंपरिकचं सांगत नाही, परंतु या जर मुद्रेचा जर स्त्रियांनी अभ्यास केला, रिसर्च झाला पाहिजे याच्यावरती, जर असा अभ्यास जर केला तर थायरॉइडच्या आजारामध्ये नक्की सकारात्मक लाभ होतील. म्हणून देवीच बाहेर जीभ काढते देव कधी जीभ बाहेर काढत नाही. हे मी संदर्भ लावला बरं का. हे काय आहे संशोधनामधलं गृहीतक आहे, सिद्ध नाही झालं, बरोबर आहे का. संशोधन पद्धतीमध्ये काय असतं, अगोदर गृहीत धरायचंय आणि ते गृहीत कुठून तरी काही तर सुचलेलं आहे आणि त्या दोन गोष्टीच्या एका धाग्याला पकडायचं आहे आणि शोध घ्यायचा आहे, बरोबर आहे. शून्य गृहीतक सुद्धा म्हटलेला आहे, H1 आणि H0 असं आहे ना गृहीतक, बरोबर आहे का समृद्धीताई, पूनमताई. हो सर. हो. म्हणजे आपण संशोधन करण्यापूर्वी, संशोधन यशस्वीच आहे असं नाही बरं का, आपण प्रक्रिया करण्यापूर्वी गृहीत धरतो, त्यालाच नाव आहे गृहीतक. मग गृहीत धरलं की अरेगडे मला आता विचार आला, काय अरेगडे स्त्री देवतेंच्या जिभेबाबत असं आहे, आणि असं का बरं असेल बाबा, कदाचित मग हे एक सुचलं आपण थायरॉइड बाबतही हे प्रमाणही पाहिलं, मग कदाचित खरंच बरोबर आहे, अशा स्थितीमुळे थायरॉइडवरती प्रभाव होतील असेल का, यातून आपल्याला सुचलं. परंतु ते आपल्याला संशोधनाद्वारे जर सिद्ध केलं तर ते संशोधन म्हटलं जातं, अन्यथा निवळ ते आपली संकल्पनाच राहू शकते. ठीक आहे, चला दुधगावकर सर आणखी आले नाही तर 2-4 श्लोक घेऊयात. तर काय करायला पाहिजे, चला विषय दुसरा काय होता, तर नैसर्गिक ज्यांची जीभ जर नागजिभेसारखी असेल, बाहेर लटकणारी, खूप लांब येणारी, तर अशा व्यक्तींना खिचरी मुद्रा थोड्या अभ्यासाने लागू शकते, थोडक्या अभ्यासाने, म्हणजे अभ्यास म्हणजे प्रयत्नांनी होऊ शकते. परंतु ज्यांच्या इतर प्रकारच्या जिव्हा असतील त्यांनी काय करावं लागेल, मग तर छेदन करावं लागेल. छेदन म्हणजे उभी किंवा आडवी कापायची नाही जीभ, तर खालच्या कातडीला कापायचे. तर ते कसं कापलं पाहिजे पुढे बहुतेक सांगणार आहेत, ग्रंथात येणारच आहे की बहुतेक येईल. ठीक आहे ठीक आहे, त्यामुळे आपण काही आधीच नाही सांगायला पाहिजे. ठीक आहे, असं कापायचं आहे. मग एक प्रकार सांगितला छेदन. छेदन झाल्यानंतर काय करायचंय, चालन. चालन म्हणजे प्रवेश करायचा, अभ्यास करायचा आहे, चालन.
म्हणजे फिरवणे. त्यानंतर काय असेल, दोहन. दोहन म्हणजे आपण जसं गायची धार काढतो त्याप्रमाणे जिभेला लोणी लावून बाहेर खेचायचे, म्हणजे ओढायचे. धार काढतो आपण गाई म्हशीची त्या प्रकारे करायचं आहे असं सांगितलं. जीभ उलटी करून म्हणजे नाही, जीभ जेथपर्यंत भुवईच्या मध्यभागी लागत नाही तोपर्यंत खालून असलेले बंध कापत 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 जीभ लांबवत ती पुरेशी लांब करण्याचे कार्य सतत चालू ठेवले म्हणजे योग्य प्रयत्नानंतर खेचरी मुद्रा सिद्ध होते. इथे अर्थ एवढाच केलाय, परंतु छेदन करणे म्हणजे ते कापणे, कापणे सांगितले ते फक्त. परंतु चालन करायला पाहिजे आणि दोहन करायला पाहिजे. आणि हे असं असं कधीपर्यंत करायचंय, किती लांब होईपर्यंत जीभ करायचंय, तर जीभ नाकाच्या शेंड्याला नाही, जिभेचा शेंडा नाकाला नाही लागला पाहिजे. कुठं लावला पाहिजे, भ्रूमध्यात लागला पाहिजे, म्हणजे बाहेरून लागला पाहिजे भ्रूमध्यात, म्हणजे मधून पण आज्ञा भ्रूमध्यात चक्र. गेला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे एवढं लागत नसतं ते, मी ओव्हर बोललो थोडा. सांगते म्हणजे एवढी काढायची, महाकाली एवढी लांब जीभ झाली पाहिजे. आलं का लक्षात? अशी लांब जीभ झाली की बरं का काय होतं, स्त्रियांना थायरॉइड होत नाही. म्हणून हे महाकाली बरं का, ही देवी काय सांगते, ही मुद्रा करा बायांनो म्हणते नवरात्रामध्ये. नुसतं शाबू नका खाऊ नवरात्रात. प्रथमम शैलपुत्रीति, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकम, पंचमम स्कंदमातेति, षष्ठम कात्यायनीति च, सप्तमम कालरात्रीति. ही कालरात्री देवी कशी पहा, महागौरीति चष्टमम, नवमम सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तितः. हिरवी निळी पिवळी रोज साड्या घाला वेगवेगळ्या, फक्त असं नाही, योगाभ्यास केला पाहिजे. हे जे नवरात्र असतात बरं का, रात्रीला महत्व आहे आपल्या शास्त्रामध्ये. नवरात्र एकादशीला सुद्धा रात्री जागरणाचंच महत्व सांगितलंय. परत पुन्हा शिवरात्र, तसंच नवरात्र, तसंच पंचरात्र, तसेच त्रिरात्र व्रत असतं, म्हणजे रात्रीला मानलेलं आहे. या कारणाने काय आहे, त्या व्रताचं महात्म्य आहे. आणि या 9 दिवसामध्ये योगसिद्धी मिळतात. काय मिळतात, योगसिद्धी प्राप्त करण्याचं ठिकाण आहे, नुसतं शाबू खाण्याचं नाही बरं का. तर योग साधना केली पाहिजे आणि योग साधनेतून योगसिद्धी प्राप्त झालेली पाहिजे. यासाठी ही नवरात्रोत्सव असतो बरं का. म्हणून नवरात्रातल्या देवीला पहा आणि तशा स्वरूपातला जर अभ्यास केला तर आपला थायरॉइड कमी होईल. मी आपण जे आता विषय घेतला होता त्याप्रमाणे जर या कशाचा मुद्रेचा, खेचरी मुद्रेचा असू द्या, आपल्याला कुठं खेचरी मुद्रा लावून अमृतपान करायचंय, तर थायरॉइडसाठी तरी आपण बाहेर जीभ घेण्याचा प्रयत्न जर केला, सिंहमुद्रेचा अभ्यास केला, जिभेला जर टाळूला लावायचा प्रयत्न केला, अशी कृती जर वारंवार केली आपण, तर नक्की कदाचित आपल्याला या थायरॉइडवरती लाभ प्राप्त होऊ शकतो. आपण थांबूयात, सर आलेले आहेत म्हणून विषय आपण थांबवत आहोत.